हे बघा आमच्या चिकूला आहे ना सुट्ट्या लागल्या, झोपीतून उठलेला आहे, झोपीतून उठल्यामुळे आमचा चिकू रडत आहे। पहा याला सुट्ट्या लागल्यात, याची शाळा कोणती असेल सांगा बरं तुम्ही, याला सुट्ट्या लागल्यात आणि हा माझ्याकडे आलेला आहे। हो मग हा काय करायला माहितीये का, इतकं एन्जॉय करत आहे, इतकं एन्जॉय करत आहे। नमस्कार, आपलं ह्या आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा भेटूया, कारण काय माहितीये का, उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत, ऊन खूप तापत आहे आणि आंब्याला कैऱ्या लागत आहेत। आंब्याला कैऱ्या लागत आहेत म्हणजे आता काय येणार आहे माहित आहे, आपल्या सगळ्याचा आवडता आंब्याचा रस। आवडतो ना सगळ्याला, सगळ्यालाच आवडतो। पण आंब्याचा रस आपण काय करतो माहित आहे, आंब्याचा रस करायचा म्हणलं की बोलवा पाहुणे, करा रसाळी, लेकीला, जावायला, इवायला, इनबाईला आपण बोलवतो। बरं एवढ्यावरच बोलून थांबतो का, नाही, आपल्या मित्र मैत्रिणीला सुद्धा आपण आपल्या घरी बोलवतो। कारण काय होते माहिती आहे, याच्यामुळं स्नेह वाढते, प्रेम वाढते, एकमेकाच्या घरी जाणं, आपुलकी वाढते। म्हणून काय करतो, आपल्याला फक्त निमित्त पाहिजे की पाहुण्याला आपल्या घरी बोलवायचं, आणि ते निमित्त आता लगेच लवकरच येत आहे। कारण आंब्याच्या कैऱ्या आता थोड्या मोठ्या झालेल्या आहेत, आता लगेच एक बारस झाली की काही दिवसानं लगेच आपल्याला आंब्याचा रस खायला मिळणार आहे। तर काय करायचंय माहितीये का, आंब्याचा तर रस खायचाच आहे, पण आमंत्रण आलं समजा, आपल्या बहिणीच्या घरचं येऊ, हिनबाईच्या घरचं येऊ, जावयाच्या घरचं येऊ, मैत्रिणीच्या घरचं येऊ, तर आपण काय करायचं माझं आहे माहित आहे, आपण टाळायचं नाही। कारणच काय आहे माहितीये का, आपल्याला एकमेकाच्या घरी जायसाठी तर निमित्तच पाहिजे किंवा पाहिजे। आणि आपण काय करतो माहितीये का, आपली एवढी दैनंदिनी एवढी व्यस्त झालेली आहे की आपण काय म्हणतो माहितीये का, कोणाचं आमंत्रण आलं, कोणाच्या लग्नाला जायचं, होय हो येत होतं, पण काय करता घरी खूपच अडचणी आहेत। कशाला हो, घरच्या अडचणी थोडीशा सोडा ना, 2 दिवस आपल्या दैनंदिन जीवनातून वेगळे व्हा। आपण जर त्यांच्या घरी गेलो, 2 दिवस राहिलो, त्यांना भेटलो, तर आपल्या जीवनातल्या ज्या कटकटी असतात, सगळ्याचं जीवन सुखी आहे का, नाही, कोणाचं सुखानं, कोणाचं दुःखानं, कोणाचं कसं भरलेलं जीवन आहे। आणि आपण काय करायला माहितीये का, मागच्या काळात आहे की नाही, आम्ही तर लहान असताना 15 दिवस पाहुणे रावण्याच्या घरी राहायचो। मला चांगलंच आठवते, आमच्या बाबाला सुट्टी असली ना, 15 दिवसाची सुट्टी टाकायची आमचे बाबा, आणि आम्ही, माझी आई, बाबा, आजी, माझे भाऊंड, आम्ही आहे की नाही गावाकडे आमच्या काकाकड, इकडं तिकडं मामाकड 15 दिवस राहायचं। ते तर विसरलेच आताचे लोक। 15 दिवस काय, ह्यांना 2 दिवसाच्या सुट्ट्या भेटायला तयार नाहीत, आणि 2 दिवस कोणाच्या घरी राहायला जायला तयार नाही। हे निघाले ऑनलाईन व्ह्यू, हाय बाय मोबाईलवरच, सुख दुःख मोबाईलवरच, चॅटिंगवर बोलणं, व्हिडिओ कॉलवर बघणं, काय झालं हो। पण तुम्ही तो आनंद घेऊन बघा, एकमेकाच्या घरी जाऊन बघा। ज्यावेळेस आपण एकमेकाच्या घरी जातो, एकमेकाच्या घरी जाऊन एकमेकाच्या सुख दुःख एकमेकाला सांगतो, ह्यामध्ये आनंद वेगळा आहे। आणि हा आनंद आपण काय करायचंय माहित आहे, हे करायचं नाही, टाळायचं नाही। आंब्याच्या रसाळीचा आनंद जो आहे ना, तो 100% त्या रसाळीचा फायदा घ्यायचा आहे। आपण कसा घेणार ना फायदा सगळेजण। माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल ना, तर या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या सहकार्यामुळे तर हे चॅनल पुढे जात आहे। दिवसानं गणित या चॅनलची प्रगती आहे, हे तुमच्यामुळं। तुम्ही शेअर करत आहात, लाईक करत आहात, आणि तुम्हीच या चॅनलला समोर नेत आहात। तर आपण काय बघत होतो माहित आहे, एकमेकाच्या घरी जाणे। तर काय करायचंय माहित आहे का मैत्रिणींनो, एकमेकाच्या घरी जागं कसं असते बघा, एकमेकाच्या घरी जाणं खरंच गरजेचं आहे। ऑनलाईन युग निघालंय, विज्ञानाने किती जरी क्रांती केली असेल तरी पण आपण जिवंत भेटणं हे बुडाल्यासारखंच वाटते मला तर। कारण काय आहे माहिती आहे का, आपण एकमेकाला वर्ष भेटायला तयार नाही, वर्ष एकमेकाच्या घरी जायला तयार नाही। आज पाहुण्याची रौंदळ व्हायची, 8-15 दिवसामध्ये 2 पाहुणे येऊन जायचे दारामध्ये, चहा करणं, कुरडी, पापड, जेवण, भजे, पुरण घालायच्या धावपळी राहायच्या बायकायच्या। पण काय झाले, वर्ष कोणी कोणाच्या दाराला येत नाही। कसं झालं हे सगळं ऑनलाईन युगामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत। पण
ऑनलाईन जगा, ऑनलाईन प्रगती करा तुमची, पण तुम्ही स्नेह प्रेम जर वाढवायचं असेल तर एकमेकाच्या घरी जाणं खरंच खरंच गरजेचं आहे. तुम्ही ते सुरू करून बघा, जाऊन बघा. आपण पाहुण्या रावण्याच्या घरी जात आहोत, सुखाला दुःखाला जात आहोत हो. वेळेवर गाडी बांधून जाणे आणि तिथला प्रोग्राम संपला की वेळेवर रात्री आपल्या घरी येणे, फायदा काय? बोललोत का त्यांना निवांत आपण? बरं, त्यांचं सुखदुःख ऐकलोत का? किंवा आपलं सुखदुःख त्यांना सांगलोत का? नाही हो. ह्यामध्ये जिव्हाळा वाढत नाही. तर जिव्हाळा वाढण्यामध्ये काय असते माहितीये का? त्यांच्या घरी निदान 2 दिवस आणि लई बिझी असाल तर निदान 1 रात्र तरी तुम्ही त्यांच्या घरी राहणं गरजेचं आहे. निमित्त खूप सोपं आहे, निमित्त खूप चांगलं आहे. आणि हे निमित्त करून का बरं एवढे कंटाळात नातेवाईकाला? तुम्ही एकमेकाच्या घरी जायला एवढा कंटाळा आला का? एवढा पैसा कमवत आहात तुम्ही की तुम्ही नातेवाईकच विसरून गेलात? सगळ्या गोष्टीला महत्व देणं गरजेचं आहे. मित्रमैत्रिणीला महत्व द्या, नातेवाईकाला महत्व द्या आणि एकमेकाच्या घरी जा. संवाद, फोनवर संवाद जरी झाला तुमचा तरी तुम्ही एकमेकाच्या घरी भेटत गेल्या, एकमेकाच्या घरी जात गेल्या. आपण त्यांच्या घरी कधी गेलं, कधी कोण्या निमित्तानं ते आपल्या घरी येतील की नाही सांगा बरं तुम्ही? पण नाही, सरळ आपल्याला पुढच्याने बोलवलं की आपण सरळ सांगत आहोत आमच्याकडे वेळच नाही. असं होईल का? अशानं होईल का सांगा की तुम्ही? नाही करायचंय असं. तर एकमेकाच्या घरी जायचंय. जाल ना मग एकमेकाच्या घरी? 100% जायचंय. एकमेकाच्या घरी जायचंय, एकमेकाची स्नेह प्रेम वाढवून. आणि तुम्ही काय करायचं माहितीये का? एकमेकाच्या घरी जाऊन आपण या आंब्याच्या रसाळीमध्ये हे की नाही पाहुणे रावणे करायचेच बाई. काही करा, वेळ काढायचा. माझ्या महिला भगिनींनो, पती परमेश्वराला सांगून ठेवा, 8 दिवसाची सुट्टी काढलीच पाहिजे. माझ्या बहिणीच्या घरी गेलंच पाहिजे, माझ्या नंदच्या घरीच गेलंच पाहिजे, माझ्या नंदला बोलवलंच पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. हे सगळं महिलाच नियोजन लावतात हो. पुरुषाचं काय? ते बाप बिचारे ड्युटी करतात, त्यांना आधीच वेळ नसतो, त्यांच्या कामात ते बिझी राहतात. तुम्ही आयडिया द्या ना. तुम्ही आयडिया दिल्या तर ते येतील. तुमच्या मुलाला पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत बघा. महत्वाचं म्हणलं तर मी तर विसरलेच होते सुट्ट्याचं. आता मुलाला सुट्ट्या लागतात. मुलं बी ते एवढं कबाड वजन शाळेचं घेऊन थकलेले आहेत. त्यामुळे त्या मुलाला काय करायचंय माहित आहे का? आणि त्या मुलाला आपण थोडस एन्जॉय करायचंय माहितीये का? मुलाला जर सुट्ट्यामध्ये जर आणलं ना, पहा आता आमच्या घरी पण एक मूल आलेलं आहे. तर मला दाखवायचं का आमच्या घरी एक सुट्ट्यामध्ये मुलं आलेलं आहे? दाखवू का? दाखवते बघा. मी आमच्या घरी आहे की नाही सुट्ट्यामध्ये बाळ आलेलं आहे, छोटस बाळ. दाखवू? 1च मिनिटात दाखवून. हे बघा, हे बघा, आमच्या चिकूला आहे ना सुट्ट्या लागल्या. झोपीतून उठलेला आहे. झोपीतून उठल्यामुळे आमचा चिकू रडत आहे. पहा, याला सुट्ट्या लागल्यात. याची शाळा कोणती असेल सांगा बरं तुम्ही? याला सुट्ट्या लागल्यात आणि हा माझ्याकडे आलेला आहे. हो, मग हा काय करायला माहितीये का? इतकं एन्जॉय करत आहे, इतकं एन्जॉय करत आहे. कारण काय माहितीये का? बाहेर गेल्यावर लेकराला खूप छान वाटतं. मस्त पोटभर जेवत आहे, खेळत आहे माझ्यासोबत. मग तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर नेणार आहो ना? 100% न्या. मुलाच्या सुट्टीचं निमित्त आणि तुमच्या रसाळीचं निमित्त करा ग तायांना, नियोजन करा. आणि ह्या छोट्याला आहे की नाही थोडंसं फिरून आणा. खरंच चांगलं वाटणार आहे बरं का आपल्या लेकरायला. आणि फिरून आणायचंय. पहा बरं, आमच्या घरी छोटंसं नन्हसं बाळ आलेलं आहे. तुमच्याही बाळाला इकडं तिकडं फिरून आणा. मामाच्या घरी, आत्याच्या घरी, काकाच्या घरी आणि लग्नाला. अरे एवढं एन्जॉय वाटतं ना बाळाला. थोडीशी जागा बदलल्यासारखी वाटते. आपल्याला जसं वाटते ना तसं यांना पण फिरावं असं वाटतंय. त्यामुळं काय करायचं माहितीये का? आपल्यासाठी तर फिरायचंच आहे, पण आपल्या छोट्या ह्या बाळासाठी पण फिरायचंय. आपण छोट्या बाळासाठी पण आपण जायचं आहे. आणि काय करा माहितीये का? सगळ्यांनी नियोजन करा. प्रत्येकाने नियोजन करून छोट्या बाळाला एकमेकाच्या घरी जायचंय माहितीये का? मग करणार ना नियोजन? आपल्या बाळाला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर तुम्ही नियोजन करा आणि मस्त ट्रिप काढा. देवाला पण जा ना, काही हरकत नाही. देवाला पण जा, कुठेही जा गड्या, पण तुम्ही जरासं एन्जॉय करा परिवारासोबत, बरं का? पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप मोठा होत आहे हो. मी बोलत आहे पण व्हिडिओ खूप मोठा होता. थांबते मी आता.